असा विरोधी पक्षनेता महाराष्ट्र मुकला असं वाटतं का तुम्हाला अशा विरोधी पक्षनेत्याला? मी माझा मोठेपणा सांगत नाही, परंतु ह्या विषयावर मी पहिल्यांदा बोलतोय आणि मी मॅडम तो आपल्या चॅनल समोर बोलतोय. थोडंसं 2024ला निवडणूक झाली त्यानंतर हे सरकार मला माझ्या पक्षानं सांगितलं की आमचा विरोधी पक्ष नेता पदाचा उमेदवार भास्कर जाधव, आणि मग मला ते विरोधी पक्ष नेतेपद देतील म्हणून थोडंसं मी सौम्य आणि संयमानच चाललो होतो. मी आजही तुम्हाला सांगतो की त्यांनी मला विरोधी पक्ष नेतेपद द्यावं अगर न द्यावं, पण अध्यक्षांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांना जर समन्याय दिला, समान न्याय दिला आणि विधिमंडळाचं कामकाज हे नियमानुसार जर चालावं असं त्यांनी बघितलं किंवा विरोधी पक्षाकडे थोडं अधिक लक्ष दिलं, तर मी तुम्हाला आज सांगतो सत्ताधारी पक्षाचे लोक संख्येनं किती असू देत, मी त्यांना दे माय धन्नी ठाई केल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला आत्ताच सांगतो. पण अधूनमधून तुम्ही ते दाखवत असता. संधी मिळाली की सोडत नाही मी, परंतु थोडंसं अध्यक्षांनी आणि मला सुद्धा आमच्या नेत्यांनी सांगितलं होतं की थोडे दिवस जरा संयमानं घे, आपल्याला ते विरोधी पक्ष नेतेपद देतील, एकदमच तू जर आक्रमकपणा दाखवलास तर थोडंसं अडचणी होतील. अर्थात मी काय आज नवीन नाहीये सभागृहामध्ये. अडचण कोणी केली तुमची? पक्षानं? नाही, पक्षानं अडचण केली असं नाही, पक्षानं अडचण नाही केली, परंतु थोडं मिळेपर्यंत थोडं संयमाने घे सांगितलं. पण यांच्याकडे ती सभ्यता नाहीये आणि मी तुम्हाला आजच सांगतो, हे किती काही म्हणू देत, हे मला विरोधी पक्ष नेतेपद देऊन माझ्याशी सामना करण्याचं त्यांच्यामध्ये धाडस नाही. मी चॅलेंज देत आहे. हो, 100% चॅलेंज देतोय की त्यांनी मला करून बघावा. या विरोधी पक्ष नेता त्यांचं कितीही संख्याबळ असू दे, नियम, कायदा, अभ्यास, वक्तृत्व आणि अनुभव याचं पुरेपूर दर्शन मी महाराष्ट्राला घडवेन, पुरेपूर महाराष्ट्राला दर्शन घडवेन. पण ती संधी मिळाली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीमध्ये मिळणं ते कठीण आहे. तुमच्याकडे संख्याबळ नाही असं म्हणतात ते, म्हणून तुम्हाला संधी नाही. साफ खोटं बोलतात ते. आता बोलायचे बंद झाले, पूर्वी बोलत होते. अजूनपर्यंत असा एक प्रघात होता, अजूनपर्यंत असा एक समज होता की एकूण सदस्य संख्येच्या 1 सदस्य हे ज्या पक्षाकडे आहेत त्यालाच विरोधी पक्ष नेतेपद देता येतं, अन्यथा देता येत नाही. परंतु मी त्यांच्याकडून सचिवालयाकडून, विधिमंडळ सचिवालयाकडून लिहूनच घेतलेलं आहे. म्हणजे त्यांना मी घटनेचा आधार दिला. आपली जी भारतीय संविधान जे आहे त्या संविधानामध्ये विरोधी पक्ष नेता निवड करण्याचे निकष काय आहेत ते त्यांना मी दाखवून दिलं. पार्लमेंटमध्ये वेगवेगळ्या झालेल्या चर्चेमध्ये विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात काय डिबेट झाला तोही मी सांगितला. पूर्वीची महाराष्ट्राची परंपरा काय होती तीही मी सांगितली. आणि हल्ली अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमध्ये एकूण 70 आमदारांच्या सदस्य संख्येमध्ये आप आदमी पक्षाचे 67 आमदार निवडून आले होते आणि भाजपाचे फक्त 3 सदस्य निवडून आलेत. मग 3 हे 1 कुठे होतात? त्यामुळे घेताना तुम्हाला कायदा आणि तुम्हाला नियम आठवत नाही आणि देताना कशा आठवतात हे जेव्हा मी लक्षात आणून दिलं त्यावेळेला मला सचिवालयाने लिहून दिलंय की अशा पद्धतीची सदस्य संख्येची अट नाही. जो विरोधी पक्ष संख्येनं मोठा आहे त्याच्या पक्षाकडून जे नाव येईल त्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून अध्यक्षांनी आणि सरकारनं नाव घोषित करावं अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. पण सध्या सरकार काय तुम्हाला माहितच आहे, नियम कायदा. पक्षानं द्यावं ना तुमचं नाव. दिलं ना, 1 वेळा काय 4 वेळा दिलं. पक्षानं स्वतः माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या सहीनं पत्र दिलं, अध्यक्षांना दिलं, आम्ही मुख्यमंत्र्यांना दिलं. आम्ही तिन्ही पक्षाचे लोक, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांना भेटलो, त्या सगळ्या प्रमुख लोकांना भेटलो. आत्ता परवांच्या दिवशी उद्धव साहेबांनी पुन्हा रिमाइंडर दिलं, गेल्या अधिवेशनमध्ये पण दिलं. आम्ही देतोय, ते नाही म्हणत नाहीत पण ते करत नाहीत.